लोकांनो, पोलीस जर आपल्याला न्याय देत नसतील तर सामान्य माणसानं जायचं कुठं? यो नराधम जर असंच बाहेर फिरायला लागला तर गावाचं भलं होईल का? अरे मकाची कंच कापावी तसं लोकांचं मुर्द पडतोय यो. याला बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजेत. होय होय, याला बेड्या ठोकल्याच पाहिजेत. अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. हे बघा, आमदार साहेब आलं जालिंदर निंबाळकरला वाचवायला. असले गुन्हेगार जर आमदार साहेबांचे दोस्त असतील तर आपल्याला वाईट वाटायला पाहिजे. अटक करा, अटक करा, जालिंदर निंबाळकरला अटक करा. शांत व्हा, अटक करा. जालिंदर निंबाळकरला अटक करा. शांत व्हा. अहो, आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी आहे आणि तुमचं ऐकून घेण्यासाठी तिथं आलोय. शांतपणे सांगा काय झालंय ते. आमदार साहेब, तुम्ही खरंच आमचं ऐकून घेणार आहात का सरळ जाऊन तुमच्या मित्राची मदत करणार आहात? अटक करा, अटक करा. जालिंदर निंबाळकरला अटक करा. शांत राहा, शांत राहा. हे बघा, आम्ही इथं कुणाची बी मदत करायला नाही आलोय. सूर्यकांतराव, मान्य आहे आम्हाला जालिंदरराव आमचे मित्र आहेत, म्हणून काय त्यांनी जर गुन्हा केला असेल तर तो पाठीशी घालण्यात पण आम्ही वाईट नाही हो. त्यांनी केलेल्या गोष्टी आमच्या बी कानावर आल्यात, आम्हाला बी वाईटच वाटले. हे बघा, आमदार असलो म्हणून काय झालं, आम्हाला बी काळीज आहे, आम्हाला बी मन आहे ना. हे बघा सूर्यकांतराव, तुमचा बी डॅडीवरती विश्वास होताच की, म्हणून काय तुम्ही त्यांना पाठीशी घातलं का? आम्ही न्यायाच्या बाजूने उभं राहू, तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आता आम्ही आज जातो. जालिंदर रावांना कशी अटक होत नाही हेच बघतो. तोपर्यंत तुम्ही शांतता राखा हीच विनंती.